अशी काय रेणुका असते पोराला जन्माला दिलीस का? सिद्धू आई अगं तू का मागे राहतेस आता? ये धुळवडीच्या आई खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडे लाव 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 आई चप्पलच मिळवणार तुला. 100 किलो वजन. अगं बाई ग पण अरे संपत. ए आदिराज अरे कुठं रे मेलाय तुम्ही? या की रे लवकर बाई काट. ए संपत. आई आई काय झालंय? असं कशी पडलीस तू? अरे अशी कशी पडली म्हणून काय विचारतोस? उचल आधी आम्हाला. बाई 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 उचल रे. काय आई पण हॅलो सिद्धिराज. जान्हवी कशी आहे आता? ठीक आहे का? तो जयंत ठीक आहे ना? मेन म्हणजे हो म्हणजे आई बाबा जानूशी बोलले पण ती अजूनही जयंतवर रागावली. जयंत सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करतोय पण त्याला खूप त्रास होतोय. मला तर ना खूप टेन्शन आलंय आता. हो ना ग, तू टेन्शन घेऊन कसं चालेल ग? ऐक ऐक बरं बरं ऐक ऐक, ते सगळं जाऊ दे. तुला गंमत दाखव 2 मिनिटं म्हणजे तुझा मूड एकदम छान होईल. हे बघ. ए पिल्लू, ए शाबाश. आई बघ इकडे 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 आई इकडे बघ. ए बात. ए शाबाश. सिद्धिराज बरं झालं तुम्ही आता मला फोन केलात आणि हे सगळं दाखवलं. मला इतकं टेन्शन आलं होतं ना जानूचं. पण आता हे सगळं बघितलं, आपल्या बाळाचा चेहरा बघितला आणि टेन्शन पळून गेलं. आता माझ्या डोळ्यासमोर आनंदीचा चेहरा राहील. अगं भावना, आता तुला फक्त बरं वाटतंय. तुला गंमत दाखवलीच नाही अजून. थांब दाखवतो. ये एक मिनिट. हे बघा आपले गुंड्या भाव. ऑल गाडे पाटील एन्जॉयिंग धुळवाड. ये बात. अरे लई धमाल केली आम्ही, है की नाही? आई तुला माहितीये का आणि हे खूप मजा करतोय. आणि आई तू पण ये ना, म्हणजे पण खूप धमाल करू. तुला माहितीये की गंमत ही आजी आहे ना, ती पाय घसरून ट्विंग करून पडली. आणि मग आहे ना मी सगळ्यांना कलर लावला. सिद्धू बाबाला पण लावलं. हे बघ कसं दिसतोय. सिद्धू बाबाने पण मला खूप लावला कलर. अजून लावणार. वा. मी तुम्हाला नंतर फोन करते. बरं बरं ठीक आहे. जानू तू कधी आलीस? मी आत्ताच आले. पण तू कोणाशी बोलत होतीस? मी ऑफिस मधल्या मैत्रिणीशी बोलत होते. नाही मी बघितलं, रंग खेळत होते ते. कोण होतं? ऑफिस मधली मैत्रीण होती ग. अच्छा. ए पण मग तू मैत्रिणीला आवजाव करतेस? नाही अगं एकटी नव्हती ती. ऑफिस मधले बाकी जण पण होते ना, सगळे रंग खेळत होते म्हणून त्यांनी मला फोन केला होता. बरं ते सगळं सोड. तू तू शांत झालीस का? बरं वाटतंय का आता तुला? किती चिडली होतीस मगाशी जानू. ताई अगं चिडू नको, नाही तर काय करू. तू बघितलंस ना ते बाबांचे बॉस कसे वागले माझ्यासोबत. मला सांग तुला तरी पटलं का? एकतर माझी इच्छा नसताना जवळ आले ते माझ्या, मला रंग लावला. मग काय करणार होते मी? मला सांग तू माझ्या जागी असतीस तर काय केलं असतंस? अशीच वागली असतीस ना? योग्य होतं त्यांचं वागणं. आणि एवढं होऊन सुद्धा तो माणूस आपल्याच घरात थांबलाय, खोली अडवून बसलाय. कमाल आहे या माणसाची.
जानू तुला कसं सांगू जयन बरोबर तुझं नातं किती हक्काचं आणि जवळचं आहे. तुमच्यातल्या नात्याची नवीन सुरुवात अशी रागाने झाली आहे तर तुमच्यात परत पूर्वीसारखं प्रेम कसं येईल? तुझ्या मनातलं जयन बद्दलचं मत कसं आणि कधी बदलेल आता? मला तर खूप काळजी वाटते तुमची. जयंत आत येऊ कर. बाबा या ना प्लीज. कसा आहेस तू आता? ठीक वाटतंय का? आता ठीक आहे बाबा. बाबा आय एम रिअली सॉरी. मी असं सगळं. जयंत अरे सॉरी म्हणायची काहीच गरज नाहीये. जे झालं ते झालं, जाऊ दे ना. मला थोडस बोलायचंय तुझ्याशी. बाबा प्लीज तुम्ही बोलताना हेजिटेट होऊ नका. मुलगा मानता ना मला आणि मी पण तुम्हाला वडिलांच्या जागी बघतो. त्यामुळे प्लीज मनमोकळेपणाने बोला. अरे कसं बोलू म्हणजे मला समजत नाहीये. बाबा जानूबद्दल बोलायचं आहे का? म्हणजे ती अजूनही खूप चिडली आहे माझ्यावर. हो चिडली तर आहेच पण म्हणजे तो एक भाग झाला जयंत. पण काय ना अरे जानूला पूर्वीचं काहीच आठवत नसल्यामुळे तिला तुम्हा दोघांचं नातंच आठवत नाहीये. तू तिचा नवरा आहेस हेच विसरली येणार आहे ती. त्याचमुळे तिच्याकरता तू एक परपुरुष आहेस आणि त्याचमुळे अशा प्रकारे तू तिला स्पर्श केलास ते तिला अजिबात नाही आवडलं आणि म्हणूनच ती खूप चिडली आहे. डोंट वरी बाबा. मी पुन्हा असं कधीच काही करणार नाही. जयंत कदाचित पुन्हा अशी वेळच येणार नाही कधी. जानून असं सांगितलंय की तू पुन्हा कधीच इथे यायचं नाहीस. तिला माझ्या बॉस बरोबर कुठल्याही प्रकारचा संपर्क नको आहे. नो प्रॉब्लेम बाबा. मी पुन्हा कधीच या घरी येणार नाही. जयंत चुकीचं नको समजूस. म्हणजे मला हे सांगताना स्वतःलाच खूप वाईट वाटतंय रे. पण म्हणजे जानू तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. जानू म्हणाली आहे ना की मी परत कधी या घरी यायचं नाही म्हणून. सो इट्स ओके. मी नाही येणार घरी. पण मी परत कधी घरी येणार नाही याचा अर्थ मी तिच्या संपर्कात येणार नाही असा होत नाही. म्हणजे माझ्याकडे एक प्लॅन आहे. कुठला प्लॅन? वेळ आली की कळेल.